पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्न पुढील प्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? पर्याय क्रमांक 1. फिरोज शाह मेहता, 2. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, 3. गोपाल कृष्ण गोखले, 4. बाळ गंगाधर टिळक. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते बाळ गंगाधर टिळक होते. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्यिक कृती आहे? पर्याय क्रमांक 1. शिवभारत, 2. भावार्थ दीपिका, 3. बुद्धभूषणम, 4. भावार्थ रामायण. भावार्थ रामायण ही संत एकनाथांची साहित्य कृती आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळा यांचे स्मारक बांधले? पर्याय क्रमांक 1. संत एकनाथ, 2. गुरु रामदास, 3. संत ज्ञानेश्वर, 4. संत नामदेव. संत नामदेव यांनी पंढरपूर येथे संत चोखामेळा यांचे स्मारक बांधले. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत? पर्याय क्रमांक 1. पूर्वांचल, 2. सातपुडा, 3. अरवली, 4. सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता कोणाची होती? पर्याय क्रमांक 1. राष्ट्रकूट, 2. चालुक्य, 3. सातवाहन, 4. यादव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता यादवची होती. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मुख्यालय कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. पॅरिस, 2. जिनिव्हा, 3. न्यूयॉर्क, 4. वॉशिंग्टन DC. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मुख्यालय वॉशिंग्टन DC मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 7. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय क्रमांक 1. 1904, 2. 1908, 3. 1907, 4. 1906. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली झाली. प्रश्न क्रमांक 8. सातवाहन राजाच्या राजधानीचे नाव काय होते? पर्याय क्रमांक 1. राजगृह, 2. श्रावस्ती, 3. प्रतिष्ठान, 4. प्रतिष्ठान. सातवाहन राजाच्या राजधानीचे नाव प्रतिष्ठान होते. प्रश्न क्रमांक 9. मद्रासमधील वेद समाज कोणापासून प्रेरित होता? पर्याय क्रमांक 1. प्रार्थना समाज, 2. रामकृष्ण मिशन, 3. आर्य समाज, 4. ब्रह्म समाज. मद्रासमधील वेद समाज ब्रह्म समाजापासून प्रेरित होता. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत? पर्याय क्रमांक 1. 280, 2. 282, 3. 285, 4. 288. महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 11. आझाद हिंद फौजचे मुख्य शिल्पकार कोण होते? पर्याय क्रमांक 1. सी. राजगोपालाचारी, 2. जवाहरलाल नेहरू, 3. सरदार वल्लभभाई पटेल, 4. सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद फौजचे मुख्य शिल्पकार सुभाषचंद्र बोस होते. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास किती टक्के भाग व्यापला आहे? पर्याय क्रमांक 1. 75.8, 2. 20.4, 3. 35.5, 4. 49.7. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास 49.7% भाग व्यापला आहे. प्रश्न क्रमांक 13. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? पर्याय क्रमांक 1. 1919, 2. 1931, 3. 1923, 4. 1927. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ 1927 वर्षी सुरू केली. प्रश्न क्रमांक 14. सातवन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? पर्याय क्रमांक 1. शिव स्वस्ती, 2. सातकर्णी पहिले, 3. चंद्रगुप्त, 4. सिमुक. सिमुक हे सातवन वंशाचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 15. बहिणाबाई चौधरी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? पर्याय क्रमांक 1. धुळे, 2. नंदुरबार,
3 बुलढाणा, 4 जळगाव. बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यात झाला. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 धुळे, 2 जळगाव, 3 पालघर, 4 नंदुरबार. नंदुरबार हे महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 17. पिंक सिटी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 रायपूर, 2 कानपूर, 3 बेंगलोर, 4 जयपूर. पिंक सिटी म्हणून जयपूर शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18. ऑरेंज सिटी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 जयपूर, 2 कानपूर, 3 उदयपूर, 4 नागपूर. ऑरेंज सिटी म्हणून नागपूर शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19. माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 अमरावती, 2 पुणे, 3 रायगड, 4 सोलापूर. माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 20. वाईन सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 मुंबई, 2 पुणे, 3 नागपूर, 4 नाशिक. वाईन सिटी म्हणून नाशिक या शहराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21. महालक्ष्मी एक्सप्रेस कोणत्या 2 शहरांमध्ये धावते? पर्याय क्रमांक 1 सोलापूर कोल्हापूर, 2 मुंबई सोलापूर, 3 नागपूर कोल्हापूर, 4 मुंबई कोल्हापूर. महालक्ष्मी एक्सप्रेस ही मुंबई कोल्हापूर या 2 शहरांमध्ये धावते. प्रश्न क्रमांक 22. दिवा घाट कोणत्या 2 शहरांदरम्यान आहे? पर्याय क्रमांक 1 सोलापूर कोल्हापूर, 2 मुंबई सोलापूर, 3 नागपूर कोल्हापूर, 4 पुणे बारामती. दिवा घाट हा पुणे बारामती अशा 2 शहरांदरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 23. सिद्धेश्वर एक्सप्रेस कोणत्या 2 शहरांमध्ये धावते? पर्याय क्रमांक 1 सोलापूर कोल्हापूर, 2 नागपूर सोलापूर, 3 नागपूर कोल्हापूर, 4 मुंबई सोलापूर. सिद्धेश्वर एक्सप्रेस ही मुंबई सोलापूर अशा या 2 शहरांमध्ये धावते. प्रश्न क्रमांक 24. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर 1955, 2 नोव्हेंबर 1954, 3 डिसेंबर 1952, 4 डिसेंबर 1953. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना डिसेंबर 1953 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 25. हत्ती रोग दिवस कोणत्या दिवशी असतो? पर्याय क्रमांक 1 1 ऑगस्ट, 2 2 ऑगस्ट, 3 4 ऑगस्ट, 4 5 ऑगस्ट. हत्ती रोग दिवस हा 5 ऑगस्टला असतो. प्रश्न क्रमांक 26. विधानसभेचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली चालते? पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री, 2 सभापती, 3 राज्यपाल, 4 अध्यक्ष. विधानसभेचे कामकाज अध्यक्षाच्या खाली चालते. प्रश्न क्रमांक 27. पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जल्लोळ गाळ कोणते? पर्याय क्रमांक 1 बांगर, 2 थांबर, 3 कंकड, 4 खादर. पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जल्लोळ गाळ खादर. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? पर्याय क्रमांक 1 32, 2 36, 3 35, 4 34. महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. प्रश्न क्रमांक 29. जलियावाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाला? पर्याय क्रमांक 1 1927, 2 1905, 3 1935, 4 1919. जलियावाला बाग हत्याकांड 1919 वर्षी झाला. प्रश्न क्रमांक 30. जलियावाला बाग हत्याकांडवेळी कोणी आपल्या पदाचा त्याग केला? पर्याय क्रमांक 1 जनरल डायर, 2 सायमन कमिशन, 3 लॉर्ड डलहौसी, 4 रवींद्रनाथ टागोर. जलियावाला बाग हत्याकांडवेळी रवींद्रनाथ टागोरनी आपल्या पदाचा त्याग केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.